अमरावतीच्या परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणी राज्यभरात खळबळ झाली आहे। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण आणि त्याचबरोबर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आता अयान अहमद या नराधमाला अटकही केली गेली आहे। आता या प्रकरणी धक्कादायक खुलासा झालाय आणि मित्रासोबत लागलेल्या एका पैसेमुळे या सगळ्या स्कॅन्डलचा पर्दाफाश झालाय हे समोर आलंय। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात तपासादरम्यान आरोपींची धर्मांतराची मोडस ऑपरेंडी उघड झाली आहे। आरोपींच्या एका व्हिडिओनं धर्मांतर कशा प्रकारे केलं जात होतं याचा उज्जड पुरावा समोर आलाय। या व्हिडिओनं नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादला वेगळीच कलाटणी दिली आहे। या व्हिडिओतील मुख्य आरोपी तौसिफ अत्तार एका व्यक्तीसोबत दिसतोय। सुरुवातीला ही व्यक्ती आरोपींपैकीच एक असल्याचा संशय होता, मात्र चौकशीत उघड झालंय की त्या व्यक्तीचं आधीचं गोपाळ नाव बदलून त्याला गुलशन नाव देत धर्मांतर करण्यात आलं। तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ धर्मांतराच्या प्रक्रियेतील एक टप्पा दाखवून देतो। संबंधित व्यक्ती वेगळ्या पोशाखात असून धार्मिक विधींमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येतं। पीडितांना हळूहळू वेगवेगळ्या धार्मिक प्रथा अंगीकारायला लावण्यात येत होत्या, ज्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न होत होता। पीडिताच्या म्हणण्यानुसार सततच्या संवादातून आणि व्हिडिओतून धार्मिक विचार बदलण्याचे प्रयत्न सुरू होते। हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणं आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण करणं हा मोडस ऑपरेंडीचा भाग होता। जबरदस्ती, मानसिक दबाव आणि टप्प्याटप्प्यानं प्रभाव टाकून धर्मांतर घडवून आणण्याचंच या व्हिडिओतून स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।